नमस्कार मित्रांनो वावरामध्ये यावं. आता हे बघा, आम्ही 16 भात केला होता वावरामध्ये, तर आमची नुकसान झाली. बघा तुम्हाला दाखवतो आता ते बकरी, तुम्हाला बकरी दाखवतो, थांबा थोड्या वेळानं. तर आमची बकरी मोडली, बकरीचा आमचा पाय मोडला. तुम्हाला दाखवतो पाय कुठून मोडला. तर आता हे एक व्हिडिओ काढला होता, 16 भाताचा काढला होता व्हिडिओ. तुम्ही जरा सांग बघा. आता बकरीचा पाय मोडला, आता बांधायला कसा आता हां त्यावेळेस मी लहानपणी एका गाईचा पाय बांधला होता. त्या द्यागामध्ये सांगितलं तसं बांधत जाऊ. आता कोणत्या वाकाने बांधते, कोणत्या दोरीने बांधते पक्क लक्षात नाही. थोत मेला आणि नान बिबिले आहे माणूस, तो येते का फुकटामध्ये तुले? मग तो येईन का? पैसे आहे का आपल्याकडे? गाडी नाही, फळी नाही, कोणतं काही नाही. आता बंडी आता बकरी कशी तरी घराकडे नेऊ शकतो. आता झालं तेवढी चांगली बकरी केली खराब. मग अशा खराब जगत बकऱ्या चालते नाव केली खराब बकरी. हेच पैशाची कमतरता आहे. पहिलंच मी दिवसभर ब्लड प्रेशर वाढवून आहे, दिवसभर वाढवून आहे ब्लड प्रेशर. आता पुन्हा दिमाग केला खराब या बकरी मोडले. दाखवतो बा मग मी तुम्हाला बकरी ना मोडून टाकली आमची बकरी. हे आता तिकडे गेलं जेवाली, कशी मोडली सांगले तयार नाही. तिकडे जाऊ नये आता. याला सकाळी कवा मोडली बकरी मला सांगलेली नाही. आम्ही होतो आमच्या कामामध्ये. हे बघा कशी लंगडते बकरी. आम्ही होतो आमच्याच कामामध्ये, व्हिडिओ काढण्यामध्ये. भाताचा व्हिडिओ खराब होते म्हणून त्यानं आम्हाला सांगितलंच नाही. तर बकरी किनून त्यानं खराब करून टाकली आत्तापर्यंत. हे बघा कशी लंगडते बकरी. हे बघा इथं पाय मोडला बकरीचा. बघा लंगडते कशी, पा हात लावू देत नाही. बघा हे नाही, बघा हे मागचा पाय मोडला. ह्या हे बघा, हां तिकडला पाय बघा, दिसतंय का तुम्हाला? तिकडला पाय मोडला. बघा कशी आता 3 पायावर झाली बकरी. पाहून घ्या तुम्ही आता. हे मग ब्लड हे वाढून नाही, दम येते मला मध्ये कामा. हे बघा बकरी झाली 3 पायावर, मोडून टाकली आमची बकरी. पाहून घ्या तुम्ही आता. सांगा आता तुम्ही आता. अशी असते मित्रांनो गरिबाची व्यथा. जेवढं दुःख असलं ना तेवढं जास्त दुःख भेटते गरिबाले. देव देते दुःख जास्त गरिबाले. श्रीमंताले पुन्हा हसवते पुन्हा. आता हेच आमची कंडिशन पहिलं खराब आहे. पहिलंच आमची किती बकरी मेले, त्यामध्ये हे एक नुपरी 13वा महिना म्हणते याले. बघा आता तुम्ही सांगा. आता हे बकरीचा पाय जोडायला कसा? बकरीचं घरचं अन्न घालायचं कसं? महिनाभर कमीत कमी बकरी पोहायला लागते, तेव्हा पाय जुळते. कुठे जास्त दिवस लागते मला माहीत नाही. आता पाय तिथं बांधायला लागते. बांधायला कुठला आणायचा, त्याचे पैसे कुठले वापरायचे त्याला आणण्यासाठी, त्याला पैसे कुठले द्यायचे सांगा तुम्ही आता भानगड. आता हे चांगली बकरी आहे आमची बकरी. नाव बकऱ्यामध्ये चांगली बकरी आहे. आता हे बकरी विकण्याची पाळी आली. जगवायची कशी बकरी सांगा ना तुम्ही आता. ते तिकडे जाऊ नये, याचं तर पटकन कसा मोडला सांगायचं तर. बापू इकडे मग व्हिडिओमध्ये आपल्या कळलं का आपल्याला कसा मोडला पाय? तर काही माहीत नाही. ते तिकडे जेवायला जाऊन बसून आहे आणि इकडे आपल्याला काही माहीत नाही कसा पाय मोडला, कसा पाय फसला. का त्या तामध्ये फसला मध्ये पाय. मग तिकडे लावून आहे करंट. त्या करंटमध्ये कसा 2 तामध्ये तुम्ही सांगा 2 लावते का करंट? नाही एकच आहे लावून. मग करंट एकच पाय लावते. मग कसा मोडला तास पाय? काळ्यामध्ये फसला म्हणते. काळ्यामध्ये. मग तू मग का म्हणे करंट लागला म्हणून करंट लागून परत का आली ते पळ झाली आणि काय धस लावाय कुठं आहे काळी तुझी? शिमटीच्या 2 चांगली बकरी मोडून टाकली मित्रांनो. नुकरी 13 महिने झाला का नाही आमचा. कशी फसली का? एक निस्ताला गेलं तर दुसरं संकट हजर होते. बा आता मित्रांनो, एक गेलं निस्ताले, दुसरं पुन्हा हजर दत्त म्हणून. कोणतं सण करायचं, कोणतं का करायचं सांगा तुम्ही आता. ते गाव येते का बन त्याचं तिकडे आहे ते. याला गो ये कसा मोडला पाय? हा बकरी इकडे आल्या होत्या. ते बकरी इतकी होती तिकडं चरत होती का, घेऊन आली का, करंट लागला म्हणून आली का, धावत आली. असं दुपारी चालू ठेवते करंट. गेल्या वर्षी बकऱ्या किती बकऱ्या लागले करंट आपल्या गावच्या बकऱ्याला. इलीसुद्धा लागला करंट गेल्या वर्षी मित्रांनो. इलीसुद्धा लागला करंट गेल्या वर्षी. मग त्या खात्याला लागला करंट गेल्या वर्षी. बकरीला लागले करंट. दिवसभर लावून ठेवते करंट.
करंट लागला का काय आहे का तो? मग मग तिकून लगेच आली का नाही हा. अशी अशी दोन फाकं होती ते नाही काय अरे झाडाची झाड झाडाची अशी याच्यामध्ये तिथे गेला फसला पाय. पाय आणि असं झाला उलटा पाय. कटकन नाव झालं मी येऊन पाहिलं तिने काढला का तूनच काढला मग बोलले कसा पाय अरे बकरी मारते तिला मारते अरे आता पहिले ती लंगडी बकरी झाली पण तिने मारत आहे बकरी जा आता बंडी घेऊन ये बंडी आता बंडी नाही जी पडली आता त्या बकरी दुरुस्त कशी करायची पहिलंच पैशाची कमतरता आहे मग पहिलं जी कोणती भीक मागायला लागते औषध भीक नाही मागली पण अशी यावर्षी पाळी गेली भीक मागायची तर आता बकरी दुरुस्त करायला पुन्हा कशी कुठली पुन्हा भीक मागायची आता ह्याच्या पाळी आहे आता मग बकरी दुरुस्त करायला कोणता पैसा नाही काही नाही ते बुडे तेल लावा तेल घाले पैसे नाही हेच तर 5मध्ये कांद्यानं कधी पटलं मी शेवटी दुसऱ्याला पैसे मागून कान केला दुरुस्त तरी पण रात्री थोडासा व्हायलाच मला किंमती थोडासा रात्री जा बंडी घेऊन ये माझ्या वासा मग आता बंडी नेण्याची पडी आहे ती बकरी आता भांडी कुंडी जमा कर मग बाबाला मी थांब ते आता भात आपला जेवला का नाही तू ए आपला भात आता काही खाईन ना हो जातो मी आता तिकडे हां तुम्ही बंडी घेऊन ये वा. हो आम्ही बंडी आणतो पण आपला भात खाऊ दे मग कुत्र्याला जाऊ दे थोड्यामध्ये भात नाही फाटतो का तुझ्या तर बकरी थांब तू मी बंडी आता आत्ता पटकन तुम्ही सांगा ना बापू थांबते नाही तर मी तिकडून भात जमा तेवढं सामान जमा करून घेऊन येतो इकडं मग चालत जाऊ घराकडे आता बकरी पाय कसा बांधायचा मला पक्क माहीत नाही गावात तुम्हाला माहीत असेल तर पाय बांधायला लागतात त्याच्या आता आता पहिलं घरी नेऊ बकरी आहे पाय ते, आणि मग तुला विचारू कोणाले. तुला त्या बकरी मग कसं कसं बांधलं होतं डायरेक्ट कसं बांधलं तसं बांधते का रक्तबाणे होते ना बंद तर तिले घरी नेऊ विचारू कसं कोणाले. रक्तबाणे बंद होऊन पाय सडते ना आता त्याले का माहित कसं बांधायचं आणि काय करायचं त्याने असं धरून बांधून ठेवलं जाऊन घेऊन या बंडी मग पाय अटकला कसा पल्ली कशी कमलची भानगड तर हे ना आम्हाला काही तुला का आम्हाला सांगलं कोणतं तर मग काय सांगते म्हणलं तुम्ही कल्ला करत होती व्हिडिओ नाही निघाला असं नाही आलं तसं नाही आलं. हो ना मग मी जीवनामध्ये किती मागं आलो मी ते जावं ना. कोणता व्हिडिओ काढतो म्हणलं का फोन साथ देत नाही फोन व्हिडिओ खराब करते याच्यामध्ये कॅमेरा बंद करते का कवा कवा आता घरी जावं लागतं मग? जा. मी तिकडे सामान आणतो तुम्ही आणा ना मग बंडी. कोणतं चांगलं काम करायला ज्याला जीवनामध्ये ना होते वाईटच चांगलं कधीच घडत नाही माझ्या जीवनामध्ये जातो आता मी तिकडे आता आणतो आता बंडी आहे वावरामध्ये तर बस झालं बंडी तर आता वावरामध्ये आहे डोक्षाण्याची पडी आली ती आता बनव घेऊन या बंडी त्यावेळेची बकरी आमची येतो थोडीशी बिचकली होती त्यावेळी लाखी बकरी हो नाही घेऊन या ते मी घरपर्यंत नेली बकरी कुठे ते पण हे बकरी जास्त जळ आहे आणतो आता मी मी जातो आता तिकडे आता बंडी आमची ठेवून आहे कापसासाठी बंडी आणली होती तर तिकडली आता मी बंडी आणतो आता मी लई दिमाग खरा मग चला मित्रांनो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे गावाकडचे व्लॉग्स पाहण्यासाठी चला जातो तिकडं आता मी जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा गरीबाई दुःख असं जाते मित्रांनो आणि आमचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा जातो आता मी तिकडे बंडी आणतो आता या लोकांना काही व्हिडिओ पकडता येत नाही त्यामुळे काही व्हिडिओ माहीत नाही दाखवतो म्हणून काढलं तर जमलं तर काढतो नाही काढत आता बंडी आता बैल बकरी आता घरी पोचण्याची पडी आहे चला धन्यवाद